स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा, मनोज जरांगे यांची मागणी. मस्साजोगला जाऊन गावकऱ्यांची केली चर्चा. 25 फेब्रुवारीच्या अन्नदान आंदोलनावर गावकरी ठाम. रिचार्जवाल्या ताईंच्या खोक्यात 25 खोक्यांचा बॅलन्स. राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांचा अंजली दमानिया यांच्यावर आरोप. आता होऊन जाऊ दे, सगळी खाती तपासा, संतापलेल्या दमानिया यांचं आव्हान. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद राज्यात मिटेना. आता तिन्ही नेते अमित शहांना भेटून मार्ग काढायला सांगणार, सरकारमधल्या सूत्रांची माहिती. ठाण्याच्या बालेकिल्ल्यातच शिंदेंना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न. ठाण्यात भाजपचा महापौर व्हावा ही इच्छा असल्याचं आमदार संजय केळकरांचं मत. ठाण्यामध्ये स्वबळावर निवडणुका होणार का याची चर्चा. मुंबईत जमिनीखालून गेलेल्या केबल आणि पाईपलाईनसाठी कर आकारणी करा. राज ठाकरे यांची मनपा आयुक्तांकडे मागणी. 42 युटिलिटींवर कर लावला तर 10,000 कोटी मिळतील असा सल्ला. सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. 10वीच्या परीक्षेमध्ये राज्यभरात अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार समोर. जालन्यात मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा. चौकशी करण्याची शिंदे यांची घोषणा. पुणे महापालिकेच्या 1,500 कर्मचाऱ्यांना आयकर विभागाकडून 45 कोटींचा दंड. दंडवसुलीसाठी कर्मचाऱ्यांचे पगार 2 महिन्यांपासून बंद. टॅक्सची कामं लेखा आणि वित्त विभागाऐवजी बाहेरच्या सल्लागाराला दिली. बोहरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय. अहवालात राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांच्याशी संबंधावर भाष्य. माहिती उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर. आगामी गणेशोत्सवात मुंबईत पीओपीच्या मूर्तीवर बंदी. कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत बीएमसीकडून पत्रक जारी. तर मूर्तिकारांनीच पीओपीच्या मूर्ती बसवू नयेत म्हणून राज ठाकरे यांचा सल्ला. 98व्या मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. मंचावर मोदी आणि शरद पवारांच्या गप्पा. फडणवीसांची उपस्थिती.